गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11वी कॉमर्स या वर्गामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर शिकवला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे फायनल अकाउंटचे भरपूर प्रॉब्लेम आपले झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. भरपूर ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये आलेले आहेत, म्हणून अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम राहणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून की आपण कशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवणार. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की प्रॉब्लेम हा कसा आपण सोडवणार आहोत. तर त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण माहिती आहे, आपण सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम बघू. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला माहिती आहे डेबिट बॅलन्स दिले जातात आणि क्रेडिट बॅलन्स दिले जातात आणि ॲडजस्टमेंट असतात. तर ॲडजस्टमेंटला आपण टिक मार्क करून घेऊया. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंटला आपण टिक मार्क करत नाही, कारण क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण डायरेक्ट सोडवतो, तो ट्रायल बॅलन्समध्ये क्लोजिंग स्टॉक दिला जात नाही. दुसरी ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. फक्त RDD सांगितली. आपण आत्तापर्यंत शिकलो होतो की RDD आणि बॅड डेट्स असे दोन्ही पण दिले जातात, परंतु आजच्या प्रॉब्लेममध्ये फक्त RDD दिली. RDD आणि बॅड डेट्स आपण सोडवतो डेटर्सवर. डेटर्सला स्टार करा. मग आपण डेटर्सला इथं टिक मार्क करून घेऊया. सन्ड्री डेटर्स बघा, इथं डेटर्स आणि क्रेडिटर्स सोबत दिलेले आहे. तर तुम्हाला मी शिकवलेले आहे, जे डेबिटमध्ये असतात ते डेटर्स असतात, क्रेडिटमध्ये असतात ते क्रेडिटर्स असतात. मग डेटर्सला आपण इथं स्टार करून घेऊया. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस आणि सॅलरी. वेजेसला स्टार करा आणि सॅलरीला स्टार करा, त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड डेप्रिसिएशन मशिनरी 10%, फर्निचर 5%. मशिनरीला स्टार करा आणि फर्निचरला स्टार करा. त्याच्यानंतर अलाउड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आत्तापर्यंत आपण शिकलो कॅपिटलवर ॲडजस्टमेंट आहे, इंटरेस्ट आपण सोडवतो, कॅपिटलला स्टार करा. प्रीपेड इन्शुरन्स सांगितलं, इन्शुरन्सला स्टार करा. आणि या व्यतिरिक्त ट्रायल बॅलन्समध्ये सुद्धा एक ॲडजस्टमेंट आलेली बघा, बँक लोन कंसामध्ये त्याची डेट दिली आणि पर्सेंटेजमध्ये दिले. जेव्हा जेव्हा बँक लोन विद्यार्थी मित्रांनो दिले जाणार पर्सेंटेजमध्ये आणि त्याची डेट दिली जाणार, तर लक्षात ठेवा, बँक लोन जर पर्सेंटेजमध्ये दिले आणि त्याची जर डेट दिली तर त्या बँक लोनवर आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. इंटरेस्ट म्हणजे व्याज, त्या लोनवर आपल्याला व्याज सोडवायचं आहे, म्हणजे ती सुद्धा आपली एक ॲडजस्टमेंट असणार आहे. मग बँक लोनला सुद्धा तुम्ही स्टार करून घ्या की बँक लोन सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, कारण त्याच्यावर पर्सेंटेज दिले आणि डेट दिली. फक्त बँक लोन सांगितलं असतं तर ॲडजस्टमेंट नसती, परंतु पर्सेंटेज आणि डेट दिली तर ती ॲडजस्टमेंट आहे. तर या पद्धतीने आपण स्टार करून घेतले. ज्यांच्यावर तुम्ही स्टार केलेले आहे त्यांच्यावर 2 इफेक्ट सोडवायचे, कारण ती ॲडजस्टमेंट आहे. ज्यांना तुम्ही स्टार केलं नाही ते एकदाच रेकॉर्ड करा. आता आपण एक क्लोज करू. लक्षात ठेवा फक्त कशावर ॲडजस्टमेंट आहे आणि 1 बाय 1 आपण सोडवणार. सगळ्यात अगोदर डेबिट बॅलन्स. मग डेबिट बॅलन्स सोडवताना आपण डेबिटचा नियम वापरणार. डेबिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस असू शकतो किंवा असेट असू शकतो. जर तो एक्सपेन्सेस वाटला तर डेबिटला रेकॉर्ड करा ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, आणि असेट असेल तर असेटला रेकॉर्ड करा. मग पहिलाच दिला फर्निचर. फर्निचर एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? असेट आहे. मग फर्निचर लिहा असेट साईडला. मग असेटला लिहूया आपण फर्निचर इनरला लिहा, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 40,000. लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. 4 नंबर ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 10%, फर्निचर 5%. डेप्रिसिएशन आहे 5%. डेप्रिसिएशन आपण भरपूर वेळेस प्रॅक्टिस केली. डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होत असते, म्हणून डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट नेहमी आपण त्या असेटमधून लेस करणार. मग लेस डेप्रिसिएशन सांगितला फर्निचरवर 5%. मग 5% डेप्रिसिएशन वजा करा. 5% काढण्यासाठी 2 झिरो कट करा. 2 झिरो कट केलं तर 1% शिल्लक राहतो. 400 गुणिले 5 करा 2000, किंवा डायरेक्ट 1% 1 झिरो कट करा 4000. 10% राहतात, त्याचे निम्मे 2000 5%. मग 5% तुम्हाला काढता आले पाहिजे 2000. आउटरला शिल्लक राहिले 38,000. आता डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपल्याला करावा लागेल, कारण ती ॲडजस्टमेंट आहे आणि डेप्रिसिएशन आपण पहिल्यांदा लेस केल्यानंतर दुसऱ्यांदा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहित असतो. मग 3-4 लाईन सोडा अगोदर, डायरेक्ट डेप्रिसिएशनने सुरुवात नका करू. मग टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. डेप्रिसिएशन मी शॉर्टमध्ये लिहितोय, DEP म्हणजे डेप्रिसिएशन. डायरेक्ट आउटर कॉलम किती आलं होतं
2000 डेप्रिसिएशन आलं होतं. डेप्रिसिएशन लगेच पूर्ण सोडून टाका. अजून डेप्रिसिएशन सांगितलं मशिनरीवर, मग मशिनरीसुद्धा असेटला पहिल्यांदा रेकॉर्ड करून घ्या. मशिनरी इनरला लिहा मशिनरीची अमाऊंट. इथं मशिनरी दिलेली बघा 50,000. मग मशिनरी लिहा इनर कॉलम 50,000. त्याच्यावर डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे 10%. पहिला इफेक्ट 10% डेप्रिसिएशन वजा करा. लेस 10% डेप्रिसिएशन. 10% किती, एक 0 कट करा 5,000. मग 5,000 10% डेप्रिसिएशन आला, शिल्लक राहिले 45,000. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲडजस्टमेंट सोडवत आहात. दोन वेळेस रेकॉर्ड करावं लागेल. टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 5,000. मशिनरीचं डेप्रिसिएशन 5,000. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फर्निचर नंतर इन्शुरन्स. डेबिट म्हणजे खर्च किंवा असेट. मग इन्शुरन्स खर्च आहे का असेट आहे? खर्च आहे. मग इन्शुरन्स खर्च आहे. आपण प्रोडक्शनशी संबंधित असणारे खर्च ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो आणि बाकीचे सगळे मेजर इनडायरेक्ट खर्च प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. मग इन्शुरन्स हा आपला प्रॉफिट अँड लॉसचा खर्च आहे. एक लाईन वरती सोडा आणि लिहा टू इन्शुरन्स. टू इन्शुरन्स इनरला लिहा कारण इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे. मग इन्शुरन्सची अमाऊंट इनरला लिहा 10,000 आणि इन्शुरन्सवर लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. शेवटची ॲडजस्टमेंट प्रीपेड सांगितलेलं आहे. प्रीपेड म्हणजे अगोदर पेड केले. आउटस्टँडिंग प्रीपेड आपण भरपूर वेळेस प्रॅक्टिस केली. आता प्रीपेड म्हणजे अगोदर पेड केले. प्रीपेड जेव्हा विचारणार तेव्हा पहिल्यांदा नेहमी लेस आपण करणार आहोत. मग प्रीपेड नेहमी लेस करत चला. लेस प्रीपेड इन्शुरन्स आणि प्रीपेड सांगितलेले आहे 2,000. आउटरला शिल्लक राहतील आपल्याकडे 8,000. 8,000 आउटरला शिल्लक राहिले. दुसरा इफेक्ट करावा लागेल कारण ॲडजस्टमेंट आहे. मग प्रीपेड पहिल्यांदा लेस करतात आणि दुसऱ्यांदा तो बॅलन्स आपण दाखवणार असेटला. मग असेटला लिहा प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स आपण लेस केले होते 2,000. आउटरला लिहा 2,000. इन्शुरन्स नंतर सॅलरी. सॅलरीवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. सॅलरी आपला खर्च आहे. मग सॅलरी आपण कुठे लिहितो? सॅलरी लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू सॅलरी. वरती जागा एकच लाईन आहे म्हणून इथं लिहूया टू सॅलरी. इनरला लिहा सॅलरीची अमाऊंट आहे 17,000 आणि लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. सॅलरीवर बघा 3 नंबर ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी 3,600 आउटस्टँडिंग. आत्ता प्रीपेड सोडवली. प्रीपेडच्या उलट ऑपोजिट आउटस्टँडिंग आपण सोडवतो. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायची आहे. प्रीपेड आपण लेस करतो. आउटस्टँडिंग पहिल्यांदा द्यावे लागतात म्हणून ॲड करावे लागतात. मग आउटस्टँडिंग जेव्हा विचारणार पहिल्यांदा ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी. O/S म्हणजे शॉर्टकटमध्ये आहे आउटस्टँडिंग 3,600. मग 17 आणि 3 20,600 डायरेक्ट आउटरला. दुसरा इफेक्ट करावा लागेल. प्रीपेड दुसऱ्यांदा असेटला लिहितात तर आउटस्टँडिंग द्यायचं आहे म्हणून दुसऱ्यांदा लायबिलिटीला लिहितात. मग कॅपिटलसाठी 6-7 लाईन सोडा आणि लिहा आउटस्टँडिंग सॅलरी. किती होती आउटस्टँडिंग सॅलरी? 3,600 डायरेक्ट आउटर कॉलम. आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट या पद्धतीने सोडवा. कॅरेज इनवर्ड 2 प्रकारचे कॅरेज असतात. इनवर्ड आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड सांगितला किंवा आउटवर्ड सांगितला तो खर्च आहे. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितात. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितात आणि फक्त कॅरेज सांगितलं तरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची सुरुवात तर ओपनिंग स्टॉकने होते. त्याच्यानंतर आपण परचेस लिहित असतो. मग 2-3 लाईन सोडा आणि लिहा टू कॅरेज इनवर्ड. ओपनिंग स्टॉकसाठी आणि परचेससाठी जागा सोडायची. कॅरेज इनवर्ड. मग कॅरेज इनवर्ड आहे 1,000 डायरेक्ट आउटर कॉलम 1,000. कॅरेज इनवर्ड सांगितलं. त्याच्यानंतर रेंट रेट्स अँड टॅक्सेस खर्च आहे. मग रेंट रेट्स अँड टॅक्सेस हा आपला खर्च आहे. मेजॉरिटी खर्च आपण कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथं जागा आहे म्हणून मी इथंच लिहितोय कारण रेंटवर काय ॲडजस्टमेंट नाही. टू रेंट कॉमा रेट्स अँड टॅक्सेस
डायरेक्ट आउटर कॉलम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 7,000. रेंटवर काय ॲडजस्टमेंट नव्हती. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्र, पुढचा ट्रान्झॅक्शन मशिनरी झाला. वेजेस, सॅलरी आपण खर्च म्हणून कुठे लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि वेजेस मजुरी आहे, मजुरी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. वेजेस प्रोडक्शनशी संबंधित आहे, मग लिहा टू वेजेस, आणि याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहा वेजेसची अमाऊंट आहे 8,000. आणि वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे 3 नंबरची आउटस्टँडिंग वेजेस 3,000. आउटस्टँडिंग आत्ता सॅलरीवर सोडवली होती तशीच सोडवा. आउटस्टँडिंग जेव्हा जेव्हा विचारणार पहिल्यांदा ॲड करा आउटस्टँडिंग वेजेस 3,000. मग 8 आणि 3 किती होतील 11,000. आउटरला जाणार 11,000. मग आउटस्टँडिंग ॲड करतात आणि दुसऱ्यांदा आउटस्टँडिंग लिहितात लायबिलिटीला, कारण ते आपल्याला द्यायचे आहे. मग इकडे लिहा लायबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस 3,000. तर या पद्धतीने आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट सोडवा. वेजेस झालं. ड्रॉइंग आता भरपूर वेळेस तुम्हाला शिकवलेले, तुम्हाला माहीत आहे. ट्रायल बॅलन्समध्ये जेव्हा जेव्हा ड्रॉइंग दिलं जाणार तेव्हा त्याचा एकच इफेक्ट करा. ॲडजस्टमेंट जर ड्रॉइंगची सांगितली तर 2 इफेक्ट करायचे. मग ड्रॉइंग आता ट्रायल बॅलन्समध्ये आहे. ट्रायल बॅलन्समध्ये जेव्हा जेव्हा ड्रॉइंग सांगणार एकच इफेक्ट करा, आणि तो एक इफेक्ट करायचा कॅपिटलमधून लेस करायचं. मग सगळ्यात अगोदर कॅपिटल लिहा. लायबिलिटीच्या सुरुवातीला कॅपिटल तिचा नंबर 1लाच दिलं होतं बघा, 2,28,000 इनरला. आणि ट्रायल बॅलन्सला दिलेली ड्रॉइंग फक्त कॅपिटलमधून वजा करायची, लेस ड्रॉइंग्स. ड्रॉइंग इथं दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 14,000. मग 14,000 वजा करा, 228 मधून 14 गेले, शिल्लक राहिले 2,14,000. इनरलाच अमाऊंट लिहा 2,14,000. एकदाच रेकॉर्ड करायचं ड्रॉइंग, ट्रायल बॅलन्समध्ये आली तर कॅपिटलमधून लेस करायची. ड्रॉइंग नंतर कॅरेज आउटवर्ड. इथं आलं होतं कॅरेज इनवर्ड, आता आलं कॅरेज आउटवर्ड. मी तुम्हाला सांगितलं कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड खर्च आहे. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितात, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितात. मग इथं आपण जागा ॲडजस्ट करूया. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहूया कॅरेज आउटवर्ड. टू शब्दाचा वापर तुम्हाला माहिती आहे. कॅरेज आउटवर्ड डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा. कॅरेज आउटवर्ड आहे 5,600 5,600 5,600. कॅरेज आउटवर्ड नंतर परचेस आणि सेल्स सोबत दिले तर डेबिटमध्ये असतात परचेस, क्रेडिटमध्ये असतात सेल्स. परचेस आणि सेल्स फक्त ट्रेडिंग अकाउंटला लिहितात. परचेस लिहितात डेबिटला, सेल्स लिहितात क्रेडिटला. मग चला आपण इथं लिहूया डेबिटला. मग डेबिटची सुरुवात तर ओपनिंग स्टॉकने होते. एक लाईन सोडा आणि लिहा टू परचेस. परचेस आणि सेल्समधून त्यांचे रिटर्न वजा करावे लागतात. इथं खाली रिटर्न दिलेले बघा, दोन्ही दिले डेबिट आणि क्रेडिट. तर परचेसची अमाऊंट इनरला लिहा. परचेस आहे 62,000. इनरला लिहा 62,000. आणि परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा करायचे. तुम्हाला लॉजिक माहिती आहे, परचेस डेबिटमध्ये असतात, त्याचे रिटर्न क्रेडिटमध्ये असतात. मग इथं जो रिटर्न क्रेडिटमध्ये आहे ना 6,300, तो परचेस रिटर्न आहे. मग लेस करा. परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा करायचे, लेस रिटर्न. वजा बाकीचा सिम्बॉल 6,300. आणि आउटरला लिहा 62 मधून 6 गेले 56, 56 मधून 300 गेले 55,700. किती राहिले 55,700. 62 मधून 6 गेले 56,000, 56,000 मधून 300 गेले 55,700. तर परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा झाले. आता सेल्स लिहायचे क्रेडिटला. मग सेल्स लिहा क्रेडिटला, बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट बघा इथं क्रेडिटला 1,71,000. इनरला लिहा 1,71,000. 1,71,000. आता परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा झाले, सेल्समधून सेल्सचे रिटर्न वजा करा. मग लिहा लेस रिटर्न. सेल्सचे रिटर्न कुठे दिले असतात, सेल्स क्रेडिटला असतो तर सेल्सचे रिटर्न डेबिटला असतात.
मग सेल्स क्रेडिटला आहे तर त्याचे रिटर्न डेबिटला असतील. रिटर्न बघा डेबिटला 5,000, मग 5,000 वजा करा. एक 1,71,000 मधून 5 गेले, शिल्लक राहिले 1,66,000. 1,66,000. परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा, सेल्समधून सेल्सचे रिटर्न वजा. या पद्धतीने तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं इरेजरचा वापर करूया. आता परचेस आणि सेल्स झाले. परचेस आणि सेल्स नंतर स्टॉक 1/4/2024. स्टॉक जो ट्रायल बॅलन्समध्ये दिला जातो 1/4 एप्रिल महिन्यापासून आपल्या वर्षाची सुरुवात होत असते. आपला इयर जो आहे फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होतो आणि 31 मार्चला संपतो. मग हा 1 एप्रिलचा जो स्टॉक असतो, पहिल्याच दिवशीचा जो स्टॉक असतो त्याला म्हणतात ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, इथं जागा सोडलेली आहे. टू ओपनिंग स्टॉक, याला ओपनिंग स्टॉक म्हणतात. कधी कधी ओपनिंग स्टॉक शब्दाऐवजी 1 एप्रिल सांगितलं जातं. मग 1 एप्रिलचा स्टॉक हा ओपनिंग स्टॉक असतो, लक्षात ठेवा. तो आहे 31,000. डायरेक्ट आउटर कॉलम 31,000. स्टॉक हा 1 एप्रिलचा ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यानंतर रिटर्न झाले. रेंट रिसिव्ड हा आता हे क्रेडिट दिलेले आहे. क्रेडिट सोडून द्या, आपण डेबिट सोडवतोय अगोदर. मग डेबिटमध्ये इथं दिलेलं आहे बघा, पुढचा डेबिट आहे बॅड डेब्ट्स. तुम्हाला सांगितलेलं मी ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेब्ट्स आणि जे RDD देतात ते एकदाच रेकॉर्ड करायचे. यांना ओल्ड बॅड डेब्ट्स ओल्ड RDD म्हणतात. ट्रायल बॅलन्सचे बॅड डेब्ट्स डेबिटला प्रॉफिट अँड लॉसच्या आणि RDD डेबिटला वजा करायची. मग अगोदर लिहा टू ओल्ड बॅड डेब्ट्स. टू ओल्ड बॅड डेब्ट्स. ट्रायल बॅलन्सचे बॅड डेब्ट्स डेबिटला रेकॉर्ड करा, एकदाच रेकॉर्ड करा. बॅड डेब्ट्स आहे 2,000. आता RDD लगेच वजा नाही करायची, RDD शेवटी वजा करतो आपण. RDD तशीच राहू द्या. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट खर्च आहे 2-3 लाईन 3-4 लाईन सोडा बॅड डेब्ट्स खाली आणि लिहा ॲडव्हर्टाइजमेंट. परत आपण जागा ॲडजस्ट करूया. टू ॲडव्हर्टाइजमेंट. बॅड डेब्ट्स खाली जागा सोडा 3 लाईन आणि लिहा टू ॲडव्हर्टाइजमेंट. मग ॲडव्हर्टाइजमेंट विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहे 10,900. डायरेक्ट आउटरला लिहा 10,900. खर्च आहे ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात. डेटर्स आणि क्रेडिटर्स सोबत दिले तर मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं, डेटर्स डेबिटमध्ये असतात, क्रेडिटर्स क्रेडिटला असतात. डेटर्स आणि क्रेडिटर्स फक्त बॅलन्स शीटला लिहायचे. डेटर्स असेट आहे, क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. मग अगोदर लिहूया आपण डेटर्स आणि डेटर्स इनरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग डेटर्स इनरला आहे 90,000. डेटर्स इनरला 90,000. याच्यावर ॲडजस्टमेंट असते RDD आणि बॅड डेब्ट्सची. इथं फक्त RDD सांगितलं, बॅड डेब्ट्स नाही सांगितलं. दोन्ही सांगितले तर तुम्हाला माहिती आहे आपण दोन्ही इथं लेस करतो आणि पहिल्यांदा बॅड डेब्ट्स वजा करतो. पण बॅड डेब्ट्स नाही आहे, फक्त RDD आहे. तर RDD वजा करा 5%. लेस 5% RDD. याला न्यू RDD म्हणतात. मग 90,000 वर डायरेक्ट 5% काढा. एक 0 कट केला 9,000, त्याचे निम्मे 5% येणार 4,500 किंवा 2 0 कट करा 900 गुणिले 5 4,500. आउटरला लिहा शिल्लक राहिलेले, कारण बॅड डेब्ट्स नाही आहे 85,500. मग डेटर शिल्लक राहिले 85,500. आता डेटरचा इथं दुसरा इफेक्ट करावा लागेल. जे तुम्ही RDD आणि बॅड डेब्ट्स डेटर्समधून वजा करतात ते दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करतात. आता इथं फक्त एकच वजा केली RDD, तर जी वजा केली ती तिकडे ॲड करा. म्हणजे ॲड इथं बॅड डेब्ट्सच्या खाली ॲड 5% RDD, त्याला न्यू RDD म्हणतो आपण. ती होती 4,500. टोटल इनरलाच लिहा 4 आणि 2 6,500. आणि आता काय करायचं, ॲडजस्टमेंट संपली. डेटर्समधून वजा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. याच्यानंतर ट्रायल बॅलन्सची RDD इथं शेवटी वजा करायची. मग ट्रायल बॅलन्सच्या RDDला म्हणतो आपण लेस ओल्ड RDD आणि ती RDD दिलेली आहे 5,000. मग याच्यातून 5,000 वजा करा आणि शिल्लक राहिलेली अमाऊंट आउटरला लिहा. 6,500 मधून 5,000 वजा झाले, शिल्लक राहिले 1,500. वरती लिहिले मी 1,500. या पद्धतीने RDD बॅड डेब्ट्सची ॲडजस्टमेंट सोडवा.
त्याच्यानंतर आपण डेटर झालं. आता क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटीला लिहा क्रेडिटर्स. मग लायबिलिटीला लिहूया क्रेडिटर्स. क्रेडिटर्स दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो 54,000. क्रेडिट बॅलन्समध्ये लिहा. आपण क्रेडिट बॅलन्स नंतर सोडवतो, परंतु जॉईंट शब्द आहे म्हणून आत्ताच सोडवलं. क्रेडिटर्स लायबिलिटी म्हणून. बिल्स रिसिवेबल. दोन प्रकारचे बिल्स असतात, थेरीमध्ये शिकवलेले आणि पहिल्या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये पण झाले. बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल. लक्षात घ्या, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल जर ट्रायल बॅलन्समध्ये आले तर फक्त बॅलन्स शीटला लिहा बिल्स रिसिवेबल तुमची असेट आहे आणि बिल्स पेबल तुमची लायबिलिटी आहे. हा बिल्स रिसिवेबल डेबिटमध्ये दिला. डेबिट म्हणजे खर्च किंवा असेट, तर बिल्स रिसिवेबल खर्च नाही, तो असेट आहे. मग डायरेक्ट लिहा बिल्स रिसिवेबल असेटला. बिल्स रिसिवेबल. डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा बिल्स रिसिवेबल 36,000. बिल्स रिसिवेबल नंतर कॅश ॲट बँक. कॅश आपल्या असेट आहे, तुम्हाला माहिती आहे. सगळ्या कॅश आपण असेट म्हणून रेकॉर्ड करणार. कॅश ॲट बँक. मग कॅश ॲट बँक दिलेली आहे 8,500. त्याच्यानंतर लोन क्रेडिटमध्ये आहे, क्रेडिट नंतर सोडूया. ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजे दलाली. आपण माहिती आहे ब्रोकरेज हा खर्च आहे आणि मेजर खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहितो. मग ब्रोकरेजसुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहा. टू ब्रोकरेज. ब्रोकरेज दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 4,000. डायरेक्ट आउटर कॉलम 4,000. ब्रोकरेज नंतर लूज टूल्स. डेबिटमध्ये दिलं. डेबिट म्हणजे खर्च किंवा असेट. मग लूज टूल्स खर्च नाही, लूज टूल्स असेट आहे. असेटला लिहा लूज टूल्स. लूज टूल्स आपली असेट आहे. मग लूज टूल्स डायरेक्ट असेटला लिहा 36,000. लूज टूल्स झाले 36,000. त्याच्यानंतर बिल्स पेबल ते क्रेडिटमध्ये आहे. गुडविल. डेबिटमध्ये दिलं. डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट, तर गुडविल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गुडविल एक्सपेन्सेस नाही, गुडविल असेट आहे. इनटँजिबल असेट, अदृश्य असेट आहे पण ती असेट आहे. व्यवसायाचं जे काही नावलौकिक असतं त्याला आपण गुडविल म्हणतो. मग गुडविल जेव्हा जेव्हा येणार तेव्हा तेव्हा आपण असेटलाच रेकॉर्ड करणार. गुडविल 1,00,000. डेबिट बॅलन्सेस संपले. सगळे डेबिट बॅलन्सेस आपण या नियमाच्या आधारे सोडवले. आता क्रेडिट बॅलन्स सोडवा. जेव्हा क्रेडिट बॅलन्स सोडवणार तेव्हा हा नियम वापरा. क्रेडिटमध्ये दिलेलं ट्रान्झॅक्शन इन्कम असू शकतो किंवा लायबिलिटी असू शकतो. इन्कम जर असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या, आणि इन्कम नसेल तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. पहिला कॅपिटल झाला आहे आपला. त्याच्यानंतर दुसरा 1,71,000 सेल्स, तो पण झाला आहे, तो आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला रेकॉर्ड केला. तिसरा बघा इथं, तिसरा आहे रिटर्न, तो पण झाला आहे. त्याच्यानंतर चौथा त्याच्या खाली दिलं रेंट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड. हे रिसिव्ड सांगितलं, रेंट आणि डिस्काउंट. रेंट मिळालं, डिस्काउंट मिळालं. जेव्हा जेव्हा रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड हे क्रेडिटमध्ये येणार, जे जे तुम्हाला मिळणार ते तुम्ही इन्कम म्हणून रेकॉर्ड करा. क्रेडिटमध्ये दिलं आहे म्हणजे रिसिव्ड काय असणार, इन्कम असणार, लायबिलिटी नाही आहे. मग क्रेडिटला रेकॉर्ड करा. कोणत्या अकाउंटच्या रेकॉर्ड करू सर, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. मग एक लाईन सोडा आणि लिहा बाय रेंट रिसिव्ड. जेव्हा जेव्हा रिसिव्डचे ट्रान्झॅक्शन असतील प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहा. रेंट रिसिव्ड आहे 6,000. डायरेक्ट आउटर कॉलम. त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट मिळाला, तो पण तुमचा इन्कम आहे, फायदा आहे. बाय डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड आहे 1,700. त्याच्यानंतर आरडीडी आपण झाली. आरडीडी आपण डेबिटला लेस केली प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ओल्ड आरडीडी आपण लेस केली. त्याच्यानंतर इथं बघा डेटर्स आणि क्रेडिटर्स. क्रेडिटर्स पण आपण रेकॉर्ड केले बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. त्याच्यानंतर हे 50,000 काय आहे, हे 6% लोन. मग 50,000 क्रेडिटमध्ये दिले आणि त्याचं नाव आहे लोन. मग लोन क्रेडिटमध्ये दिलं. क्रेडिट म्हणजे इन्कम किंवा लायबिलिटी. मग लोन इन्कम आहे का लायबिलिटी आहे, लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा 6% बँक लोन. 6% बँक लोन. आणि ही ॲडजस्टमेंट झाली म्हणून इनरला लिहा बँक लोन 50,000 इनरला लिहा. आणि याचे वर्किंग नोट सोडवा, मी तुम्हाला इथंच दाखवतो सोडून. बँक लोन, फक्त बँक लोन सांगितलं असतं तर डायरेक्ट आपण आउटरला लिहिलं असतं, पण बँक लोनच्या अगोदर पर्सेंटेज दिले. हे पर्सेंटेज म्हणजे त्याच्यावरचा व्याज. बँकेच्या लोनवरचा व्याज किती आहे, 6% व्याज आहे. आणि तो लोन कधी घेतला आहे ते सांगितलं 1 ऑक्टोबर 2024ला.
मग 1 ऑक्टोबर 2024ला आपण लोन घेतला आणि कधीपर्यंत वापरला आहे, तर आपल्याला ट्रायल बॅलन्सची डेट असती 31 मार्च. कधीपर्यंत? 31 मार्चपर्यंत. मग इथं 31 मार्चपर्यंत आपण तो लोन वापरला आहे. 31 मार्चपर्यंत लोन वापरला. मग लक्षात घ्या, जी डेट दिली त्या डेटपासून वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत किती टाईम होतो तो मोजायचा. मग 1 ऑक्टोबर सांगितलं म्हणजे ऑक्टोबरचा पूर्ण महिना घ्यावा लागेल, कारण पहिल्याच तारखेला लोन घेतलं. मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, किती महिने झाले? 6 महिने झाले. मग तो लोन आपण 6 महिने वापरला तर त्याच्यावर 6 महिन्याचा आपल्याला व्याज द्यावं लागेल. किती टक्क्याने? 6%. मग कसं इंटरेस्ट काढायचं बघा. 6% इंटरेस्ट, 6% हा इंटरेस्ट आहे ऑन. किती अमाऊंट आहे लोनची? 50,000. इथं मी दाखवतोय, तुम्ही लिहून घ्या नंतर. मग 50,000वर 6% काढा, 2 0 कट करा, 1%, 500. मग 500 गुणिले 6, 6 पंचे 30, किती आले? 3,000. हे जे उत्तर आलं हे उत्तर असतं एका वर्षाचं. जे उत्तर आपण काढतो ते एका वर्षाचं असतं. आपल्याला एका वर्षाचं घ्यायचंच नाही आहे. आपण लोन 1 वर्ष वापरलाच नाही, आपण लोन फक्त 6 महिने वापरला. मग एका वर्षाचं 3,000 आहे, तर 6 महिन्याचं किती? मग एका वर्षात 12 महिने असतात, तर 6 महिने म्हणजे त्याचे निम्मे. मग 3,000 भागिले 2 म्हणजे किती आले? 1,500. मग किती व्याज आला? 1,500. लिहून घ्या, नंतर मी इरेज करणार आहे. बघा, लोनचे पर्सेंटेज म्हणजे लोनचा व्याज, 6% व्याज काढायचा 50,000वर. 3,000 आला, तो एका वर्षाचा आहे, पण आपल्याला एका वर्षाचा नाही घ्यायचा, या डेटनुसार घ्यायचा. मग या डेटनुसार मार्चपर्यंत किती महिने होतात? 6 महिने. मग 6 महिन्याचा लोन व्याज किती आला? 1,500. आता तो व्याज आपल्याला द्यायचा आहे. मग जेव्हा जेव्हा आपण व्याज देणार तेव्हा याचा बॅलन्स लोनचा काय होणार? वाढणार. म्हणजे 50,000 प्लस 1,500 आपल्याला द्यावे लागतील. मग जेव्हा जेव्हा बँकेच्या लोनवर तुम्ही इंटरेस्ट काढणार तेव्हा तो इंटरेस्ट नेहमी ॲड करा. मग लिहा ॲड 6% इंटरेस्ट. 6% इंटरेस्ट कंसामध्ये लिहा 6 मंथ. किती महिन्याचा काढला? 6 मंथ. आणि तो किती आला होता? 1,500. ॲड करा आणि आउटरला लिहा 51,500. आता हा इंटरेस्ट आपण देणार आहोत, म्हणजे आपला हा इंटरेस्ट काय आहे? खर्च आहे. आपल्याला 50,000 द्यायचे होते, आता व्याज पण द्यावं लागेल, म्हणजे आपला खर्च वाढला. मग जेव्हा जेव्हा तुम्ही बँकेच्या लोनवर इंटरेस्ट देणार तेव्हा तो बँकेच्या लोनमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा तो खर्च म्हणून रेकॉर्ड करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा 6% इंटरेस्ट ऑन बँक लोन. 6% इंटरेस्ट ऑन बँक लोन. आउटर कॉलम 1,500. मग 6% इंटरेस्ट ऑन बँक लोन 1,500. परत शिकवतो, परत सांगतो, लक्ष द्या. बँकेच्या लोनवर इंटरेस्ट काढा, इंटरेस्ट आला 1,500. तो आलेला इंटरेस्ट बँकेच्या लोनमध्ये ॲड करा. पहिला इफेक्ट इंटरेस्ट ॲड करायचा आणि दुसऱ्यांदा तो इंटरेस्ट आपला खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करायचा. संपलं. या पद्धतीने तुम्हाला लोनचा इंटरेस्ट काढता आला पाहिजे. 6 महिन्यासाठी आपण इंटरेस्ट काढला होता, आपण आता इरेज करून घेऊया. तर 6 महिन्याचा इंटरेस्ट तुम्ही 1,500 काढला, तो लोनमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स एकच शिल्लक राहिला, बिल्स पेबल. बिल्स रिसिवेबल असेट आहे, बिल्स पेबल लायबिलिटी आहे. मग बिल्स पेबल लायबिलिटीला लिहा बिल्स पेबल. डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा बिल्स पेबल दिलेले आहे 16,000. सगळा ट्रायल बॅलन्स विद्यार्थी मित्रांनो आपला झाला. आता ॲडजस्टमेंट चेक करा कोणकोणत्या राहिल्या. मग याला वरती घेऊ आणि ॲडजस्टमेंट चेक करू कोणत्या राहिल्या. मग पहिली ॲडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉक बाकी आहे. मग क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट तुम्हाला माहिती आहे. क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंट आहे 2 इफेक्ट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. आता 2 अमाऊंट दिल्या. कॉस्ट प्राइस 37,000, मार्केट प्राइस 40,000. तर 2 प्राइस दिल्या, कॉस्ट प्राइस, मार्केट प्राइस. विच एवर इज लेस शुड बी कन्सिडर ॲज अ क्लोजिंग स्टॉक.
मग कोणती जी कमी असेल ती क्लोजिंग स्टॉक म्हणून कन्सिडर करा. 40 आणि 37 कोणती कमी आहे? 37,000. म्हणजे या 37,000 जी कमी असेल तो क्लोजिंग स्टॉक. पहिल्यांदा ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला. मग असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक 37,000. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट RDDची झाली, आउटस्टँडिंगची झाली, डेप्रिसिएशन झाली, 6 नंबरची इन्शुरन्सची पण झाली प्रीपेड. फक्त 5 नंबरची राहिली अलाउड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मागच्याच प्रॉब्लेममध्ये शिकवलेलं आहे. कॅपिटलवर इंटरेस्ट काढायचा. इंटरेस्ट तुम्ही ड्रॉइंगवर काढला किंवा कॅपिटलवर काढला तर कसं सोडवायचं मी मागच्या प्रॉब्लेमला दोन्ही शिकवले. ड्रॉइंगवर इंटरेस्ट काढला ड्रॉइंगवर तर कॅपिटलमधून लेस करा. पण इंटरेस्ट कॅपिटलवर काढला तर कॅपिटलमध्ये ॲड करायचं. जेव्हा जेव्हा इंटरेस्ट कॅपिटलवर सांगणार कॅपिटलमध्ये इंटरेस्ट काय होणार? ॲड होणार. मग या ॲड. किती टक्के इंटरेस्ट सांगितला? 5%. 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग कॅपिटल इंटरेस्ट काढायचा 5% कशावर? कॅपिटलवर. कॅपिटलची अमाऊंट आहे 2,28,000. बरेच मुलं इथं काढतील. ओरिजिनल अमाऊंटवर काढायचं. मग ओरिजिनल अमाऊंट किती आहे? 2,28,000. मग 2,28,000 वर 5%. 2 झिरो कट करा. 2,280. 1% त्याला गुणा 5ने किंवा 1 झिरो कट करा. 10% शिल्लक राहतात. 22,800. 22,800 हे 10% आहे. आपल्याला 5 पाहिजे. मग त्याचे निम्मे करा. 22,800चे निम्मे 11,400. म्हणजे 11,400 हा इंटरेस्ट आला कॅपिटलवरचा. ॲड करा. ॲड करून इनरलाच लिहा. 14, 24 आणि 25, 400. 2,25,400. कॅपिटलवर जेव्हा जेव्हा इंटरेस्ट सांगणार कॅपिटलवर तो कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे. लक्षात घ्या. आता दुसरा इफेक्ट. जेव्हा जेव्हा कॅपिटलवर इंटरेस्ट चार्ज करणार तो इंटरेस्ट त्या व्यवसायाला द्यावा लागणार कॅपिटलवर. आणि हा इंटरेस्ट कॅपिटलचा आपला खर्च असेल. मग खर्च म्हणून दाखवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जागा ॲडजस्ट करूया आणि वरती लिहूया. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि तो इंटरेस्ट कॅपिटलवर किती काढला होता आपण? 11,400. डायरेक्ट आउटरला 11,400. तर दोन इफेक्ट काय? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलच्या ओरिजिनल अमाऊंटवर इंटरेस्ट काढायचा. कॅपिटलमध्ये पहिल्यांदा ॲड करायचा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. संपलं. प्रीपेड इन्शुरन्स पण झालं. संपला प्रॉब्लेम. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. चला मग ट्रेडिंग अकाउंटला खाली घेऊ आणि क्लोज करू. हा आहे आपला ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. डेबिट साईड क्रेडिट साईड जी जास्त असेल त्याला क्लोज करा. मला वाटतं क्रेडिट जास्त आहे कारण इथं 1,00,000ची अमाऊंट आलेली. मग 1,66 आणि 37 किती येणार? 1,66 आणि 37 2,03,000. 2,03,000. क्रेडिटला टोटल आलेली डेबिटला लिहा 2,03,000 आणि 2,03,000 ही डेबिटची टोटल नाही आहे. मग या टोटलमधून डेबिटच्या संख्या वजा करा या अमाऊंट आणि जो काही डिफरन्स येईल त्याला ग्रॉस प्रॉफिट नाव द्या. मग 2,03,000 मधून एवढ्या संख्या वजा करा आणि शिल्लक राहतात 1,04,300. डेबिटचा फरक 1,04,300 हा डेबिटला फरक आला. मग या फरकाला नाव द्या. या डिफरन्सला नाव द्या 2 ग्रॉस प्रॉफिट. आणि हा जाणार डेबिटवरून क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाय ग्रॉस प्रॉफिट 1,04,300. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वरती घेऊ. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. डेबिट साईड किंवा क्रेडिट साईड जी जास्त असेल ती. तर इथं छोट्या संख्या दिसत आहे. परत 1,00,000ची संख्या इकडं आली म्हणजे इकडं क्रेडिटच जास्त आहे. मग क्रेडिटला क्लोज करा. 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, 300 आणि 700 12, 1,12,000.
टोटल आली 1,12,000. डेबिटला 30 टोटल लिहा 1,12,000 आणि डेबिटची टोटल 1,12,000 नाही. मग 1,12,000 मधून एवढे अमाऊंट वजा करा आणि डिफरन्स चेक करा. तर डिफरन्स विद्यार्थी मित्रांनो येणार 34,500. डिफरन्स येणार आपला डेबिटला 34,500. या डिफरन्सला नाव द्या नेट प्रॉफिट, कारण हा डेबिटला आलेला. टू नेट प्रॉफिट 34,500, 34,500. आता नेट प्रॉफिट येऊ द्या किंवा नेट लॉस येऊ द्या, आपण कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करणार. बॅलन्स शीटच्या कॅपिटलमध्ये जा आणि नेट प्रॉफिट आलेला आहे म्हणून ॲड करा. ॲड नेट प्रॉफिट प्लसचं सिम्बॉल. किती नेट प्रॉफिट होता? नेट प्रॉफिट होता 34,500, 34,500. लिहा इथं 34,500. आउटरला 34, 44, 54 आणि 5 59, 59,900. 2,59,900. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कॅपिटलमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर कॅपिटल क्लोज करायचं आणि आउटरला लिहायचं. तर कॅपिटलची अमाऊंट आली 2,59,900 आणि मग बॅलन्स शीट तुम्ही टॅली करू शकतात. बॅलन्स शीट हा जो आपला टॅली होतो विद्यार्थी मित्रांनो, तो होतो 3,88,000 वर. बॅलन्स शीट टॅली होणार 3,88,000. लायबिलिटीची टोटल तशीच असेटला पण लिहा 3,88,000. तर ही आली आपली बॅलन्स शीट टॅली झाला 3,88,000 वर. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम टॅली केला. भरपूर ॲडजस्टमेंट आल्या होत्या, त्या अतिशय चांगल्या प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकून घेतलेल्या आहे. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करूया. थँक्यू.